हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास 6चं मॅथ्सचे चॅप्टर नंबर 4 त्याचा घेणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 10। मी पूर्ण प्रॅक्टिस सेट घेणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। क्वेश्चन नंबर 1 काय आहे, ॲड 6। ठीक आहे, बघा काय क्वेश्चन नंबर ॲड काय करायचे, आपल्याला ॲडिशन करायचे। फ्रॅक्शन दिलेलं आहे 6 1/3 प्लस 2 1/3। आता हे काय दिलेलं आपल्याला, मिक्स नंबर दिलेला आहे। आधी काय करायचं, आपण याला इनप्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया। हे बघा, एक इझी हे आहे। काय करायचं, हा 3 आणि हा 6 काय मल्टिप्लाय, 6 मल्टिप्लाय बाय 3 आणि हा 1 काय करायचं, त्याला प्लसमध्ये ॲड करायचा 1/3 ॲज इट इज, प्लस सेम इथं पण करायचं 2 मल्टिप्लाय बाय 3 याचं मल्टिप्लिकेशन। ठीक आहे, याचं आणि याचं 2 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 1/3। ठीक आहे, समजते एवढी स्टेप। हे बघा, आता 6 3 काय होते, 6 3 18 प्लस 1/3 प्लस 2 3 6 प्लस 1/3। आता 18 प्लस 1 काय होते 19/3 प्लस 6 प्लस 1 7/3। आता बघा, आता दोघांचंही डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे काय होईल ॲडिशन 9 प्लस 7/3। 9 प्लस 7 काय होते 26/3 आला, 26/3। पण आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपलं एक्झाम्पल कशामध्ये दिलं होतं, मिक्स नंबरमध्ये दिलं होतं, तर आपल्याला हे पण कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, मिक्स नंबरमध्ये कन्वर्ट करावं लागेल। तर बघा कसं करतो आपण, डिव्हिजन करायचं ना, हे नाही केलं तरी चालेल तुम्ही। काय येईल 3 8 24, काय येईल 2। काय असते आपला फॉर्म्युला, काय असतो आपला फॉर्म्युला, कोशन रिमाइंडर अपॉन डिवायझर। आता बघा कोशन किती आला आपला 8, रिमाइंडर किती आली 2 आणि डिवायझर आहे 3, म्हणजे काय आलं आपलं आन्सर 8 2/3। हे रफ वर्क आहे, तुम्ही बाजूला करू शकता। हेच आन्सर काय लिहायचं 6 1/3 प्लस 2 1/3 इज इक्वल्स टू याचं मिक्स फ्रॅक्शन काय येईल, याची ॲडिशन काय येईल 8 2/3। हे आलं आपलं आन्सर। ठीक आहे, मी सर्व एक्झाम्पल घेणार आहे, तुम्हाला समजून जातील। ठीक आहे, आता कन्फ्यूज व्हायचं काहीच काम नाही। हे बघा सेकंड नंबरचं 1/4 प्लस 3 1/2। आता हा पण काय दिलं आहे, मिक्स नंबरमध्ये दिलं आहे पूर्ण एक्झाम्पल। आता आपल्याला आधी काय करावं लागेल, हे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल। ठीक आहे, काय सांगितलं मी, या नंबरला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय आन्सर काय येईल 1 मल्टिप्लाय बाय 4 प्लस 1/4 प्लस ही साईन आहे ना प्लस, ही प्लस काय करावं लागेल, याला मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय बाय 2 आणि हा 1 काय करायचा इथं प्लस 1/2। ठीक आहे, 1 4 4 प्लस 1/4 प्लस 3 2 6 प्लस 1/2। 4 प्लस 1 काय होते 5/4 प्लस 6 प्लस 1 7/2। आता बघा, आता आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपलं डिनॉमिनेटर सेम आलं होतं, पण आता इथं सेम आहे का, इथं 4 आहे इथं 2 आहे। ठीक आहे, आपण कोणत्या नंबरला एकाच नंबरमध्ये कन्वर्ट करू शकतो, आपल्याला डिनॉमिनेटर सेम आहे यासाठी। आता 4 ऑलरेडी मोठा नंबर आहे, म्हणून आपण 2ला 4 करू शकतो। ठीक आहे, हे बघा 2ला 4 कसं करायचं, 5/4 हे ॲज इट इज। आता मी ह्या 2ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर 4 येते, 2 2 4। हे बघा 2 मल्टिप्लाय बाय 2 2 2 4 सेम येईल। पण जर मी इथं 2ने केलं तर इथं पण मला कशाने करावं लागेल, 2नेच करावं लागेल। ठीक आहे, म्हणजेच काय हे 5/4 प्लस 7 2 14/4। आता डिनॉमिनेटर सेम आले, आता डायरेक्ट काय होईल ॲडिशन, मीन्स 5 प्लस 14/4। 5 प्लस 14 किती होते 19/4 हॅलो। पण आता आपल्याला काय करायचं आहे 19/4, पण आता आपल्याला कशामध्ये करायचं आहे, हे मिक्स नंबरमध्ये करायचं आहे। तर काय करायचं, डिव्हिजन करायची, काय येईल 4 4 16 करा ते आन्सर 9 - 6 करा ते 3 0। ठीक आहे, आपला रूल काय असतो, कोशन रिमाइंडर अपॉन डिवायझर। आता कोशन किती आला आपला 4, रिमाइंडर किती आली 3
आणि डिवायझर किती आहे 4. ठीक आहे, म्हणजे हेन्स आपला आन्सर काय येईल 1 1/4 प्लस 3 1/2 इज इक्वल्स टू 4 3/4. हे झालं आपलं आन्सर. हे बघा थर्ड नंबरचं आहे 5 1/5 प्लस 2 1/7. ठीक आहे, त्याला सॉल्व करूया. आन्सरमध्ये काय येईल बघा 5 1/5 प्लस 2 1/7. सेम करायचं, यांनी याला मल्टिप्लाय करायचं. काय 5 मल्टिप्लाय बाय 5 हा नंबर प्लस होतो प्लस 1/5 प्लस 2 मल्टिप्लाय बाय याने पण याला काय करायचं मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय बाय 7 प्लस 1/7. काय ते 5 5 जा 25 प्लस 1/5 प्लस 2 7 जा 14 प्लस 1/7. 25 प्लस 1 काय ते 26/5 आणि 14 प्लस 1 काय ते 15/7. आता बघा इथं न्यूमरेटर आहे, सॉरी इथं डिनॉमिनेटर आहे हे 5 आणि इथं आहे 7. ठीक आहे, आता आपण एकाच नंबरला करू शकतो कन्वर्ट, नाही करू शकत. आता बघायचं 5 आणि 7चा कोणता असा कॉमन नंबर आहे की जो दोघांच्या टेबलमध्ये येतो 35 आहे, म्हणजे याला पण 35 करू शकतो आणि याला पण. ठीक आहे, किंवा हे बघा 5ला 7ने मल्टिप्लाय करायचं, 7ला 5ने मल्टिप्लाय करायचं. हे बघा 26/5 5ला कशाने करायचं 7ने, म्हणजे इथे 7ने केलं तर इथं पण 7ने प्लस इथं कशाने करायचं 5ने करायचं मल्टिप्लाय बाय इथे 5ने केलं तर इथं पण 5ने. हे बघा आता 26 7 जा काय ते 182/5 7 जा 35 प्लस 15 5 जा काय ते 75 आणि 7 5 जा 35. डिनॉमिनेटर आता सेम आले, काय करायची न्यूमरेटरची ॲडिशन 182 प्लस 75/35. तर काय होते 182 प्लस 75 काय त्याची ॲडिशन 257/35. ठीक आहे, आता बघा याचं काय करायचं आपल्याला मिक्स नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर 35ला 35ने 257ला डिवाइड करायचं. काय येईल 245 काय येईल 210. काय येईल मग आपलं फ्रॅक्शन काय असते कोशंट रिमाइंडर अपॉन डिवायझर हे असते ना. क्वेश्चन किती आला आपला 7, रिमाइंडर आली 12/35. हे आन्सर काय येईल आपलं 5 1/5 प्लस 2 1/7 इज इक्वल्स टू 7 12/35. हे झालं आपलं आन्सर. 4 नंबरचं बघा काय 3 1/5 प्लस 2 1/3. ठीक आहे, आता बघा काय येईल सेम करायचं आहे त्याच मेथडने आपल्याला काय करायचं 3 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 1/5 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 1/3. ठीक आहे, 3 5 जा 15 प्लस 1/5 प्लस 2 3 जा 6 प्लस 1/3. काय येईल 15 प्लस 1 16/5 प्लस 6 प्लस 1 काय ते 7/3. आता इथं पण काय डिनॉमिनेटर सेम नाही आहे बघा 16/5 याला काय करते 5ला 3ने मल्टिप्लाय करते आणि या 3ला 5ने मल्टिप्लाय करते. ठीक आहे, इथे 5ने केलं तर इथं पण 5ने, इथे 3ने केलं तर इथं पण 3ने. 16 3 काय येते 48 5 3 जा 50 प्लस 7 5 जा 35 आणि 3 5 जा 50. आता आलं डिनॉमिनेटर सेम म्हणजे वरच्यांची ॲडिशन 48 प्लस 35/50. 48 प्लस 35 काय ते 83/50. आता सेम याचं काय करायचं आपल्याला डिव्हिजन करायची मिक्स नंबर काढायसाठी 83 डिवायडेड बाय 15 काय ते 15 5 जा 75 काही सबट्रॅक्शन 13 - 5 8 इथं करायचं 7 7 - 7 0. ठीक आहे, काय असते कोशंट रिमाइंडर अपॉन डिवायझर. क्वेश्चन किती आहे आपला 5
आणि रिमाइंडर आली 8 आणि डिवायझर आहे 15. म्हणजे आपलं ह्यांचं आन्सर काय येईल 3 1/5 प्लस 2 1/3 इज इक्वल्स टू 5 इंटू 8/50. हे झालं आपलं आन्सर. हे बघा याच प्रॅक्टिस सेटमधला आहे क्वेश्चन नंबर 2 काय आहे सबट्रॅक्ट. सेम आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 1 सारखाच करायचा आहे, फक्त काय इथं सबट्रॅक्शनची साईन आहे म्हणजेच मायनस करावं लागेल. चला बघा सेम मेथडनी करायचं आपल्याला. काय करावं लागेल 3 × 3 प्लस 1/3 मायनस काय येईल 1 × 4 प्लस 1/4 काय येईल 3 3 जा 9 प्लस 1/3 मायनस 1 4 जा 4 प्लस 1/4 9 प्लस 1 10/3 मायनस 4 प्लस 1 5/4. ठीक आहे. आता बघा डिनॉमिनेटर सेम करायचे. या 3ला मी 4ने मल्टिप्लाय करते, इथे करते तर इथं करेन तर वर पण करावं लागेल 5/4. आता ह्या 4ला कितीने मल्टिप्लाय करते, ह्या 3ने मल्टिप्लाय करते. जर डिनॉमिनेटरला केलं तर न्यूमरेटरला पण करावं लागेल. तर 10 4 जा 40 आणि 3 4 जा 12 5 3 जा 15 आणि 4 3 जा 12 काय मग झालं डिनॉमिनेटर सेम झाले. काय मग 14 मायनस 15/12 काय 14 मायनस 15 काय ते आन्सर 28/12. आता या 12ने काय करावं लागेल 28ला डिवाइड करावं लागेल. काय 12 टू द 24 काय आन्सर 4. काय असते क्वोशंट किती आपला 2 रिमाइंडर 4/12. हेच आन्सर काय येईल आपलं सबट्रॅक्शन व 3 1/3 मायनस 1 1/4 इज इक्वल्स टू 2 4/12. हे काय येईल आपलं फायनल आन्सर. हे बघा सेकंड नंबरचं काय आहे 5 1/2 मायनस 3 1/3. चला सेम मेथडनी करायचं आहे. काय करायला लागेल 5 × 2 प्लस 1/2 मायनस ही मायनस आहे ना म्हणून इथं पण मायनस. आता ह्या 3ने या 3ला मल्टिप्लाय करा 3 × 3 प्लस 1/3 5 2 जा 10 प्लस 1/2 मायनस 3 3 जा 9 प्लस 1/3 10 प्लस 1 11/2 9 प्लस 1 10/3. आता इथं पण डिनॉमिनेटर डिफरंट आहे म्हणजे काय करावं लागेल हे बघा सोपी मेथड आहे. ह्या 2ला ह्या 3ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि 3ला ह्या 2ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. बघा 11 × 2 मल्टिप्लाय कशाने करते 3ने करते मायनस 10/3 मल्टिप्लाय 3ला कशाने करते मग 2ने करते. इथं पण 2नेच करते. 11 3 जा 33 2 3 जा 6 मायनस 10 2 जा 20 आणि 3 2 जा 6. डिनॉमिनेटर सेम आले आता 6 6 काय करावं लागेल न्यूमरेटरची सबट्रॅक्शन 33 मायनस 20/6 33 मायनस 20 काय येते 33 मायनस 20 येते 13/6. त्याला आपल्याला मिक्स नंबरमध्ये करायचं आहे तर 6ने काय करायचं 13ला डिवाइड करायचं 6 2 जा 12 काय आलं रिमाइंडर 1. काय असते आपलं हे क्वोशंट काय आहे 2 रिमाइंडर आले 1 आणि डिवायझर आहे 6. हेच आपला आन्सर काय येईल 5 1/2 मायनस 3 1/3 इज इक्वल्स टू 2 1/6. हे झालं आपलं फायनल आन्सर. बघा थर्ड नंबरचं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्कीच सांगा मला की व्हिडिओ आवडला मॅम म्हणून. ठीक आहे. हे बघा आन्सर काय आहे थर्ड नंबरचं सेम करावं लागेल. काय करावं लागेल 7 × 8 प्लस 1/8 मायनस 6 × 10 प्लस 1/10 काय ते 7 8 जा 56 प्लस 1/8 मायनस 6 10 जा 60 प्लस 1/10 काय ते 56 प्लस 1 57/8
मायनस 60 + 1 61/10. आता बघा 57 आणि 8. आता इथं काय करते, 8ला मी 10नी मल्टिप्लाय करते आणि 10ला कशाने करेल, 80 करेल. इथं काय करते, 10नी करते. तर डिनॉमिनेटरला 10नी केलं तर न्यूमरेटरला पण 10नीच. मायनस 61/10 याला कितीने करते मी, 8नी मल्टिप्लाय करते. 8 इथं पण 8च. 57 × 10 काय येईल, 570/8 × 10 80 मायनस 61 × 8 काय येईल, 8 × 1 8 8 6 48 आणि हे काय येईल, 10 8 80 काय येईल. सबट्रॅक्शन 570 मायनस 488/80. या दोघांची सबट्रॅक्शन केली तर काय ते आन्सर, 82/80. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, याची डिव्हिजन करावं लागेल. 80ने काय करावं लागेल, 82ला डिवाइड. काय येईल, 81 1 81 करायचं आन्सर 2. काय असते आपलं क्वोशंट कितीला 1, रिमाइंडर कितीली 2/80. हेच आपलं फायनल आन्सर काय येईल. हेच आपलं फायनल आन्सर आहे 7 1/8 मायनस 6 1/10 = 1 2/80. ही काय झाली आपली सबट्रॅक्शन. 4 नंबरचं बघा काय येईल, 7 × 2 + 1/2 मायनस काय करावं लागेल, 3 × 5 प्लस हा 1/5 काय येईल, 7 2 14 + 1/2 मायनस 3 5 15 + 1/5 14 + 1 15/2 मायनस 15 + 1 16/5 आलं. हे बघा आता या 2ला काय कशाने मल्टिप्लाय करते मी, 5ने करते आणि 5ला 2ने करते. ठीक आहे. बघा 15/2 मल्टिप्लाय बाय मायनस 16/5. इथं पण मल्टिप्लिकेशन, इथं कशाने करते, 5ने मल्टिप्लाय करते आणि इथं कशाने करते, 2ने करते. 15 5 काय ते 75 आणि 2 5 10 मायनस 16 2 32 आणि 5 2 10. आणि डिनॉमिनेटर सेम आले म्हणजे न्यूमरेटरची सबट्रॅक्शन. 75 मायनस 32/10. 75 मायनस 32 काय येईल, 43/10. 43/10. आता काय करावं लागेल, आता आपल्याला मिक्स नंबर काढायचा आहे. 10नी 43ला डिवाइड करायचं. 10 4 40 काय येईल, सबट्रॅक्शन 3 येते. काय असते आपलं क्वोशंट मीन्स 4, रिमाइंडर किती आहे 3/10. म्हणजे हेच आपला आन्सर काय येईल, 7 1/2 मायनस 3 1/5 = 4 3/10. हे काय झालं आपलं फायनल आन्सर. हे बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, सुयश बॉट 1/2 kg ऑफ शुगर अँड आशिष बॉट 1/2 kg. म्हणजे सुयशने एवढी साखर विकत घेतली, ठीक आहे, शुगर, आणि आशिषने पण 1/2 kg एवढी शुगर विकत घेतली. हाऊ मच शुगर डिड दे बाय ऑल टुगेदर मीन्स दोघांनी मिळून किती साखर विकत घेतली असं म्हणत आहे. इफ द शुगर कॉस्ट 32 रुपी पर kg म्हणजे 1 किलो साखर कितीला मिळते, 32 रुपयाला. तर हाऊ मच डिड दे स्पेंड ऑन द शुगर दे बॉट. म्हणजे त्या दोघांनी मिळून किती साखर विकत घेतली हे तर काढायचं आहे आणि किती रुपयाला घेतली हे पण काढायचं आहे. ठीक आहे. चला बघा, हे बघा कसं लिहावं लागेल, शुगर बॉट सुयश अँड आशिष. ठीक आहे. यांनी किती विकत घेतली, किती घेतली, सुयशनं किती शुगर बॉट सुयश अँड आशिष. आता सुयशनं किती शुगर घेतली
काय आहे 2 1/2 आणि आशिषनं 3 1/3. याची काय करावं लागेल ऑल टुगेदर म्हणजे किती दोघांनी मिळून घेतली म्हणजे काय करावं लागेल आपल्याला ॲडिशन करावं लागेल. ठीक आहे, चला बघूया, चला करूया. तर काय सुयशने किती घेतलेले आहे 2 1/2 प्लस आशिषने किती घेतलेले आहे 3 1/2. ऑल टुगेदर म्हटलं म्हणजे काय करावं लागेल ॲड करावं लागेल. दोघांनी मिळून किती घेतली असं विचारलेलं आहे ना, म्हणजे ॲड करावं लागेल. ठीक आहे, आता सेम आपली जी पद्धत होती क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय करावं लागेल 2 × 2 प्लस 1/2 प्लस 3 × 2 प्लस 1/2. काय इन 2 to the 4 प्लस 1/2 प्लस 3 to the 6 प्लस 1/2. काय येईल मग 4 प्लस 1 5/2 प्लस 7/2. द डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे काय होईल ॲडिशन डायरेक्ट 5 प्लस 7/2. 5 प्लस 7 काय होते 12/2 म्हणजेच काय येईल 2 1 2 2 6 12 म्हणजेच काय येईल 6 kg ऑफ शुगर. दोघांनी मिळून किती शुगर घेतली त्यांनी 6 kg. काय म्हटलेलं होतं दोघांनी मिळून किती शुगर घेतली. आता समोरचा क्वेश्चन रीड करते. इफ शुगर कॉस्ट 30 रुपी पर kg. आता 1 किलो शुगर कितीला मिळते 32 रुपयाला. तर हाऊ मच डीड दे स्पेंड ऑन द शुगर दे बॉथ. मग त्यांनी जेवढी साखर विकत घेतली तेवढी किती रुपयाची झाली हे काढायचं असेल. काढायचं आहे आपल्याला. काय येईल मग द कॉस्ट ऑफ कसं लिहायचं द कॉस्ट ऑफ 1 kg शुगर. 1 kg शुगर कितीला मिळते 32 रुपयाला मिळते. ठीक आहे, तर मग 6 kg कितीला असेल. हेन्स द कॉस्ट ऑफ 6 kg शुगर काय येईल 32 × काय करावं लागेल 6. काय ते 32 × 6 6 to the 12 1 3 to the 18 आणि 1 19. काय ते 192. म्हणजे किती काय येईल आपल्या आन्सर फायनल आन्सर दे बॉथ टुगेदर किती साखर विकत घेतली त्याने सोबत 6 kg ऑफ शुगर आणि किती रुपयात विकत घेतली दे स्पेंड 192 रुपी ऑन शुगर. म्हणजे किती रुपयाला घेतली 192 आणि किती घेतली 6 kg. ठीक आहे, समजला क्वेश्चन. हे बघा 2 नंबरचं बघा. आराधना ग्रो पोटॅटोज इन 2/5 पार्ट ऑफ हर गार्डन. म्हणजे आराधनाने काय केलं तिच्या गार्डनमध्ये 2/5 पार्ट काय लावलं पोटॅटोज लावले आणि ग्रीन्स इन 1/3 पार्ट म्हणजे आणि 1/3 पार्ट काय लावले ग्रीन्स लावले अँड ब्रिंजल इन द रिमेनिंग पार्ट आणि जो बाकीचा उरलेला सर्व पार्टमध्ये काय लावले ब्रिंजल लावले. ऑन हाऊ मच ऑफ हर प्लॉट डिड शी प्लांट ब्रिंजल. तिने किती प्लॉटमध्ये ब्रिंजल लावले असं विचारलेलं आहे आपल्याला. काय करावं लागेल हे बघा. आधीच आपण जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया. पोटॅटो किती कोणत्या किती पार्टमध्ये लावले इन 2/5 पार्ट अँड ग्रीन व्हेजिटेबल किती लावले इन 1/3 पार्ट. ठीक आहे, 1/3 पार्ट ऑफ द कशाच्या ऑफ द प्लॉटमध्ये त्यांचे जे गार्डन आहे त्या एरियामध्ये 2/5 तिने काय लावले पोटॅटो लावले आणि 1/3 ग्रीन व्हेजिटेबल लावलं. ठीक आहे, आता काय करावं लागेल आपल्याला ह्या दोघांची काय करावं लागेल ॲड करावं लागेल. म्हणजे हे दोघां मिळून किती प्लॉट त्यांनी ऑक्युपाईड केला म्हणजेच कवर केला. काय करावं लागेल टोटल पार्ट ऑफ प्लॉट यूज फॉर this 2
व्हेजिटेबल, म्हणजे या 2 व्हेजिटेबलनी किती पार्ट घेतला, काय करावं लागेल 2/5 + 1/3. ठीक आहे. आता काय करावं लागेल, इथे काय करते मी 3 ने मल्टिप्लाय करते आणि इथे 5 ने मल्टिप्लाय करते. 2 × 5 × 3, इथे पण 3 ने प्लस 1/3, या 3ला कशाने मल्टिप्लाय करते 5 ने, म्हणजे 3 5 = 15 आणि 5 3 चा पण काय ते 15. इथं पण कशाने करावं लागेल 5 ने. 2 3 = 6, 5 3 = 15 प्लस 1 5 = 5 आणि 3 5 = 15. मग काही 6 + 5/15, 6 + 5 काय ते 11/5. म्हणजे एवढ्या पार्ट काय केला तिने, ह्या 2 वेजीस लावले होते. कोणते, पोटॅटो आणि ग्रीन व्हेजिटेबल. आणि काय म्हटलेलं आहे हे बघा, अँड ब्रिंजल इन द रिमेनिंग पार्ट. आणि रिमेनिंग पार्टमध्ये काय लावलं म्हणते ब्रिंजल लावलं. तर काय काय येईल आता बघा, इन द रिमेनिंग पार्ट ऑफ द प्लॉट शी प्लांटेड, काय लावलं तिने, शी प्लांटेड ब्रिंजल. ठीक आहे. आता बघा, शी प्लांटेड ब्रिंजल इन, काय येईल पूर्ण प्लॉट कसा आहे 1, म्हणजे पूर्ण एक आणि किती आपल्याला ब्रिंजल काढायचं आहे, म्हणजे आपले पूर्ण वेजीज किती लावलेले आहेत, पोटॅटो आणि ग्रीन व्हेजिटेबल 11/5. म्हणजे काय करावं लागेल, हे पूर्ण प्लॉटमधून -15 मायनस करावं लागेल. काय करावं लागेल, पार्ट ऑफ प्लॉट, म्हणजे काय कधी 1 पूर्ण जो प्लॉट आहे तो काय 1, आणि आपले जे पोटॅटो आणि ग्रीन व्हेजिटेबल लावले आहेत ती काय किती होते 11/15. याच्यामधून काय करावं लागेल मायनस करावं लागेल. म्हणजे आपल्याला ब्रिंजलचा पार्ट, ब्रिंजल किती प्लांट केले त्याने निघून जाईल. काय येईल मग 1 - 11/15. आता इथं डिनॉमिनेटरमध्ये काही आहे का, म्हणजे काय असतो 1, म्हणजे 1/1 - 11/15. आता इथं 15 यासाठी काय करावं लागेल, इथं 15 नी मल्टिप्लाय करावं लागेल. 15 - 11/15, 1 5 15 = 15 आणि हे पण 15, 11 - 15. काय इन सबट्रॅक्शन 15 - 11/15, काय 15 - 11 4/15. म्हणजे किती पार्ट लावले 4/15 पार्ट काय लावले त्यांनी ब्रिंजल लावले. म्हणजेच काही ना आपलं आन्सर, फायनल आन्सर, आराधना प्लांटेड ब्रिंजल in 4/15 पार्ट ऑफ प्लॉट. म्हणजे प्लॉटच्या 4/15 पार्ट काय लावले तिने ब्रिंजल लावले. 3rd नंबर तर बघा, संदीप फिल वॉटर इन द 4/7 ऑफ अ एम्प्टी टँक. काय केलं संदीपनी, एक एम्प्टी टँक म्हणजे जी पाण्याची टाकी असते ती काय केली वॉटरनी फिल केली. किती 4/7 पार्ट. आफ्टर दॅट रमाकांत फिल 1/4 पार्ट मोर ऑफ द सेम टँक. त्याच टँकमध्ये कोणी टाकलं पाणी, नंतर रमाकांतने किती टाकलं 1/4 पार्ट त्या सेम टँकमध्ये. देन उमेश यूज 3/14 पार्ट ऑफ द टँक टू वॉटर द गार्डन. आणि उमेशने काय केलं, त्याच टँकमधलं पाणी कशाला दिलं, जे गार्डनमध्ये प्लांट होते त्यांना काय दिलं 3/14 जो पार्ट पाणी आहे ते काय दिलं प्लांटला दिलं. ठीक आहे. आता आपण एवढाच जो क्वेश्चन आहे त्याचा आधी सॉल्व करून घेऊया. काही वॉटर फिल इन द टँक बाय, आधी कोणी भरलं संदीपनं, संदीप अँड कोण आहे रमाकांत. ठीक आहे. तर संदीपने किती भरलं होतं 4/7 पार्ट आणि रमाकांतनी 1/4 पार्ट. ठीक आहे. आता बघा 4/7 मल्टिप्लाय बाय, आता याचं डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. इथे 4 ने मल्टिप्लाय करते मी, प्लस 1/4 इथं कशाने करते 7 ने करते. ठीक आहे.
4 4 जा 16 आणि 7 4 जा 28 प्लस 1 7 जा 7 आणि इथं पण 28 आलं. डिनॉमिनेटर सेम म्हणजे वरच्यांची ॲडिशन 16/7/28 म्हणजे काय 16 + 7 23/28. हे बघा संदीपनं आणि आपण रमाकांतनं किती पाणी हे फिल केलं, ह्या दोघांची ॲडिशन करून टोटल त्यांनी किती टँक भरला हे काढलं. पण काय केलं उमेशने 3/14 पार्ट जे पाणी आहे ते काय दिलं गार्डनमध्ये दिलं, प्लांटला दिलं. तर मग काय आपल्याला काय करावं लागेल, त्या पूर्ण नंबरमधून 3/14 काय करावं लागेल मायनस करावं लागेल. चला बघा कसं येईल. तर द वॉटर remaining in the tank किती राहील मग टोटल किती होतं 23/28 मायनस उमेशने किती ठेवलं 3/14 पार्ट खर्च केलं. काय येईल आता ह्या 14ला मी 28 करू शकते, इथे काय 28 मायनस 3/14. ठीक आहे. आता मी ह्या 14ला 28 करू शकते, 14 2 जा 28. मग इथं पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. काय 23/28 ॲज इट इज 3 2 जा 6 आणि 14 2 जा 28. ठीक आहे. आता 23 - 6/28 काय 23 - 6 काय येईल 17/28. इफ द टँक हॅज अ मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ 560 लिटर, टँकची कॅपॅसिटी किती आहे 560 लिटर. हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर विल बी द लेफ्ट इन द टँक. तर टँकमध्ये किती पाणी शिल्लक आहे हे आपल्याला काढायचं आहे. काय नाऊ द कॅपॅसिटी ऑफ द टँक 560 लिटर एवढी कॅपॅसिटी आहे टँकची. ठीक आहे. मग काय द वॉटर लेफ्ट इन द किती राहिलं होतं 17/28 पार्ट ऑफ द टँक काय 17/28 मल्टिप्लाय बाय 560 काय येईल आन्सर. ह्या 28ने आपल्याला मल्टिप्लाय डिवाइड करायचं. काय 17 2 0 20 काय 70 मल्टिप्लाय बाय 20 म्हणजे 300. याची मल्टिप्लिकेशन येते 340 लिटर. म्हणजेच किती पाणी राहिलं आपल्या पॉट टँकमध्ये शिल्लक 340 liter of water is left in the tank. अशा प्रकारे मी प्रॅक्टिस सेट नंबर 10 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.